हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण कुठे आलेलो आहे बघा, मी तुम्हाला दाखवते। पाठीमागे तुम्हाला दिसू शकतं वी आर ॲट स्टॅच्यू ऑफ युनिटी। आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी येण्यासाठी ना इथे एकता नगर रेल्वे स्टेशन आहे आणि इथे आपल्याला उतरायचं असतं। इकडनं आपल्याला बसेस मिळतात, प्रत्येक एक मिनिटाला जशी आपली बस भरते लगेच दुसरी बस अवेलेबल असते। अशा प्रकारे हे बघा, ही बसेस आहेत ना, अशा प्रकारे बसेस असतात आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे। हे आपल्याला स्टेशनपासून तर स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत किंवा आजूबाजूचा जो काही परिसर आहे ते आपल्याला फ्रीमध्ये दाखवतात। स्टॉप्स आहेत तिथे आपल्याला उतरवतात। तर बऱ्याच स्पॉट आहे, पण त्यातल्या त्यात आम्ही सगळ्यात पहिले स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघण्याचा विचार केला। साईडला तुम्हाला एक नदी दिसत असेल, ती नर्मदा नदी आहे। नर्मदा परिक्रमा ही सुद्धा एक मोठं काय म्हणतो ॲक्टिव्हिटी असते, बरेच लोक करतात। त्यानंतर हे नर्मदा रिव्हरचं म्हणजे नदीचं रोज संध्याकाळी इथे आरती होते, ही पण एक मोठी ॲक्टिव्हिटी आहे। आणि तुम्हाला खूप दूरपासूनच आपण जेव्हा बसमध्ये असतो त्याच वेळेसपासून लांबून हा स्टॅच्यू दिसतो आणि बरेच लोक माझ्यासारखे तेव्हापासूनच इथे व्हिडिओ काढायला सुरुवात होते। पण जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं याचे आपल्याला डिटेलमध्ये समजतं की हे लांबून खूप वेगळं दिसतंय, आतून खूप वेगळं आहे आणि खूप छान वाटतं। खूप क्लीन परिसर आहे, बिलकुल पण आपण थकू शकणार नाही। आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही जर पावसाळ्यात येत असाल किंवा मग थोडंसं हिवाळ्यामध्ये येत असाल तर बेस्ट आहे। उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो वगैरे त्याच्यामुळे। बाकी हे बघा, इथे आपल्याला बस स्टॉप आहे आणि इथे आपल्याला उतरवलं जातं आणि इथून आपण जाऊ शकतो। गार्डन आहे, क्लीनलीनेस खूप आहे, पाण्याची सोय खूप छान आहे। खाण्यासाठी आपण काही घेऊन जाऊ शकत नाही। मोस्ट प्रोबॅबली तुम्ही इथे अशी बग्गी असते, या बग्गीमध्ये बसायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या स्टॅच्यूपर्यंत नेऊन सोडतात। अगदीच 2-3 मिनटं लागतात। किंवा मग तुम्ही पायी पण जाऊ शकता, त्यासाठी सुद्धा असे शेड्स केलेले आहेत, तसे तुम्ही जाऊ शकता। आणि इथे ही नदी आहे, तुम्हाला बोट दिसत असेल, तुमच्या तिकीट्समध्ये अवेलेबल असेल तर बोट राईड पण घेऊ शकतात। ॲक्च्युली आमच्या तिकीटमध्ये होतं, पण पाणी त्यामुळे आम्हाला थोडंसं कमी वाटलं, खूप ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही हे स्किप केलं। बऱ्याचशा गोष्टी आम्ही स्किप केल्या आणि त्याच्यानंतर कारण की खूप प्रचंड ऊन लागत होतं। आणि इथे चालायची पण गरज नाही आहे, इथे ना आपल्याला फक्त एक ठिकाणी असं उभं राहायचं आहे आणि एस्केलेटर आपल्याला घेऊन जात असतं प्रत्येक ठिकाणी। त्याच्यामुळे बिलकुल पण असं पायऱ्या चढायच्या किंवा दम लागेल बिलकुल पण असं नाही आहे। ठिकठिकाणी पाण्याची सोय आहे, फिल्टर वॉटर आहे, थंड पाण्याची सोय आहे, हे बघा अशा प्रकारे। आणि सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत, फक्त सगळ्या गोष्टी आपल्याला तिकीट्समध्ये अवेलेबल आहेत की नाही ते चेक करायला पाहिजे। काही गोष्टी असतात, काही गोष्टी नसतात। जेव्हा आपण ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जातो तर तुम्हाला कुठपर्यंत बघायचं आहे? तुम्हाला फक्त पायापर्यंत बघायचं आहे की फक्त फेस बघायचा आहे की पूर्ण चेस्टपर्यंत जायचं आहे? चेस्टपर्यंत जायचं असेल तर तिकीट्स वेगळे आहेत। हे फक्त ग्राउंड फ्लोर आहे, इथे त्यांचा फेस आहे जो तुम्हाला समोर दिसू शकतो। ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत, त्यांची लाईफ, त्यांचं पॉलिटिकल करिअर, त्यांचं चाइल्डहूड, त्यांची स्कूलिंग, सगळ्या गोष्टींची इथे माहिती आहे आणि सगळ्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत। तर हे सगळं तुम्ही बघू शकतात। खूप मोठं परिसर आहे हा आणि खूप छान आहे। ॲक्च्युली इथे ना अर्धा दिवस जाईल इतकं तुम्ही इथे बघू शकतात। आणि जर चेस्टपर्यंत तुम्हाला जरी जायचं असेल तरी सध्या तिथे लिफ्ट आहे जे तुम्ही जाऊ शकतात। आम्ही इथे गेलो होतो आणि इथून बघा अशा प्रकारे फक्त ही नदी दिसते आणि बऱ्याचशा ठिकाणी तिथे जाळी वगैरे लावलेली आहेत, आपल्याला क्लिअर दिसत नाही आणि लिफ्टनी जाऊ शकतो। हे डॅम आहे, आता सध्या तर ते बंद होतं, पण पावसाळ्यामध्ये जेव्हा तिथे पाणी भरपूर असेल तेव्हा हे डॅमसुद्धा आपण खूप जवळून बघू शकतो। तर हे डॅम आम्ही बघितलं होतं, पण त्यावेळेस तिथे दरवाजे काही उघडे नव्हते किंवा खूप जास्त पाणी तिथून वाहत नव्हतं, त्याच्यामुळे तिथून काही शूटिंग नाही घेतला। पण आजूबाजूचा तुम्ही जर परिसर बघितला तर खूप डोंगराळ भाग आहे। इथे सुद्धा तुम्हाला जायचं आहे तर एस्केलेटरवर उभं राहायचं आणि इथं मस्तपैकी तुम्ही जाऊ शकतात पायांपर्यंत। आणि जर तुम्हाला चेस्टपर्यंत जायचं असेल तर मधून जावं लागतं, त्याचा रस्ता वेगळा आहे आणि तिथे गेल्यावर ते प्रॉपर आपल्याला गाईड करतात। आपल्या तिकीट्स ऑनलाईन असेल तर खूप चांगलं, नाही तर तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिकीट काढावं लागेल। मोस्टली बघा की ऑनलाईनच तिकीट काढलं जाईल। हे बघा, हा परिसर जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात बघितला तर किती छान वाटेल। आत्ता खूप सुकलेलं वाटतं आहे, नदीमध्ये पाणी थोडंसं कमी वाटतं आहे आणि इथे छान छान गार्डन्स पण आहेत। त्यातलं एक छोटंसं गार्डन जे स्टॅच्यूपासून खूप जवळ आहे ते मी फक्त एक्सप्लोअर केलं। बाकीचं एक फ्लावर गार्डन आहे,
ते मी नाही बघू शकली कारण की इतके पाय दुखत होते आणि ते वेगळा स्पॉट होता आणि मला एक दुसरा स्पॉट बघायचा होता, तो म्हणजे जंगल सफारी मला करायची होती. सो मी बाकीचे स्पॉट्स थोडे स्किप केले. मला असं वाटलं की घरापासून 1 तासाच्या अंतरावर राहते, नंतर परत कधीतरी येऊ शकतो, बट झू बघणं गरजेचं होतं. आता थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. इथे सुद्धा आपल्याला बसनी येऊ शकतो सेम स्पॉटवरून आणि हे आहे झूचा बाहेरचा भाग. आतला भाग मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा दाखवेन, कारण की आत्ताचा व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्ही कदाचित बोर होऊ शकतात. आणि खूप छान आहे, जसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतमधून पण खूप छान वाटतील आणि खूप छान वाटतं. इथे तुम्हाला बघू शकतात की ब्लॅक पॅन्थर तुम्हाला दिसतोय, कारण की खूप उन्हाचा टाईम होता, सगळे झोपलेले असतात, त्यांना पण खूप ऊन लागलेलं असतं, त्याच्यामुळे मोस्टली हे सगळे बाहेर नव्हते येत, केजमध्ये होते. बट हा ब्लॅक पॅन्थर थोड्या वेळासाठी बाहेर आपोआप आला होता. आता तुम्हाला टायगर पण दिसू शकतो, टायगरही येतो आहे आणि जसं जसं त्यांना थोडी सावली वाटत होती तसे तसे ते येत होते, कारण की खूप ऊन असले तर तेही बाहेर निघत नव्हते. बट लकीली ते थोडेसे आम्हाला दिसले आणि थोडं सावलीला ते बसले. त्यांना पाणी प्यायचं होतं तेव्हा ते साईडला येऊन पाणी पित होते, कदाचित त्यांना भूक लागली असेल किंवा काही, तर तेवढंच आम्हाला फक्त ते बघितलं. डिटेल व्हिडिओ पण आहे याच्यामध्ये आणि खूप जवळूनसुद्धा बघितलेलं आहे, कारण की जसं जसं ऊन कमी होतं त्याच्यानंतर ते बाहेर यायला सुरुवात होतात आणि खूप सारे ॲनिमल्स इथे आम्हाला बघायला भेटले, खूप बर्ड्स बघायला भेटले. पिकॉक मी खूप जवळून बघितला आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मी इथे एक्सप्लोर करू शकली. मला असं वाटलं की खरंच छोट्या मुलांना घेऊन येणं इथे खूप वर्थ इट आहे. गार्डन्स वगैरे मॉलपेक्षा जास्त जर तुम्ही इथे झूमध्ये मुलांबरोबर टाईम स्पेंड केला, खूप लोक व्हिजिट करतात इथे. खूप उन्हाळा होता तरीसुद्धा भरपूर गर्दी होती. आणि हा बघा, हा इथे टायगर येतो आहे, थोडासा जवळ पण आला होता तो, पण नंतर त्याला ऊन लागलं की काय माहिती आणि नंतर तो परत निघून गेला. ब्लॅक पॅन्थर पण होता. काही इथे त्यांना मस्त अशी जागा केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे राहायची खाली आणि हे बघा पाणी पण मस्त वाहत आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये